नमस्कार, मी विक्रांत शिंदे. आपण पाहताय पुढारी न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. माझ्या पाठीमागे आत्ता तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसत असेल. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, अर्थात हे स्वराज्य सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं होतं, सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यात स्थान होतं. मात्र असं असलं तरीसुद्धा राजव्यवहाराची भाषा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणती ठेवली होती तर ती मराठी होती, भाषा मराठीच होती. आणि याच मराठी बाबतीत सध्या या मीरा रोडमध्ये, मीरा भाईंदरमध्ये नेमकं काय सुरू आहे, वाद उफाळलेला आहे. नेमकं काय सुरू आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. बरं, या पुतळ्याविषयी बोलायचं झालं तर मीरा रोडमध्ये सुरुवातीला एंटर करताना हा पुतळा दिसतो आपल्याला आत जाताना, आणि हा पुतळा सुरुवातीला अगदी हायवेवरून सुद्धा स्पष्ट दिसायचा. मात्र आत्ताच्या क्षणाला याची अवस्था अशी आहे की हे मेट्रोचे जे ब्रिजेस झालेले आहेत, तो पुतळा आता दिसेनासा झालेला आहे, कुठेतरी झाकला जातोय. अर्थात हे ब्रिजेस, हे पूल हे विकासासाठीच झालेले आहेत. मात्र असं असलं तरीसुद्धा जसा हा महाराजांचा पुतळा मीरा रोडमध्ये जाताना दिसायचा तो झाकला जातोय, त्याचप्रमाणे आत्ताच्या क्षणाला मीरा भाईंदरमध्ये मराठी भाषासुद्धा झाकली जाते का, दुर्लक्षित होते का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नेमकं असं काय सुरू आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तेच समजून घेण्यासाठी आपण आता थेट मीरा रोडमध्ये जाऊया. आत्ता मी मीरा भाईंदरच्या त्या ठिकाणी उभा आहे जिथून तुम्हाला पाठीमागे एक दुकान दिसत असेल ज्याचं नाव आहे जोधपूर स्वीट्स. आता हे जोधपूर स्वीट्स हे तेच ठिकाण आहे जिथून हा प्रश्न पडायला सुरुवात झाली की मीरा भाईंदरमध्ये मराठी हरवत चालली आहे का, मराठी भाषा हरवत चालली आहे का. नेमकं काय घडलं होतं तर मनसेचे कार्यकर्ते हिंदी सक्तीचा GR रद्द झाला म्हणून जल्लोष करत होते. त्यानंतर या जोधपूर स्वीट्सच्या मालकानं उद्दामपणे उत्तर दिलं, मनसेच्या कार्यकर्त्यांनी कानाखाली मारलं. त्यानंतर मीरा भाईंदरमध्ये एक मोर्चा निघाला. तो मोर्चा होता अमराठी व्यापाऱ्यांचा, अमराठी व्यावसायिकांचा. त्याला उत्तर म्हणून पुन्हा एकदा मराठी भाषिकांचा मोर्चासुद्धा निघाला. आणि या सगळ्यामुळं प्रश्न पडतोय तो म्हणजे मीरा भाईंदरमध्ये मराठीचा आवाज कमी झाला आहे का, मराठीचं अस्तित्व संपत चाललं आहे का. आणि त्यासाठी विषय आहे तो म्हणजे मुद्दा मराठीचा. मीरा रोडमध्ये सध्या भाषेवरून वाद सुरू आहे. नेमकं काय सुरू आहे आपल्याला समजून घ्यायचं. आपल्याला सगळ्या घटकांशी बोलावं लागेल, सगळ्या भाषिकांशी बोलावं लागेल. आत्ता मी एका हॉटेलमध्ये आहे, आपल्यासोबत हॉटेल व्यावसायिक आहेत. सर, आपलं कुठून आहात, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातलेच आहात? कोणतं गाव, कोणतं गाव आपलं उडुपी, कर्नाटकचं. मराठी बोलता? हां, मराठी बोलतो. कसं काय बरं मराठी एवढं चांगलं? माझा जन्म इकडचाच आहे, वसईचा. बरं. त्यामुळे लहानपणापासून महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रात भाषा येते, आपल्या मराठी भाषा आहे. तुम्ही हॉटेल चालवताय, हॉटेलमध्ये तुम्हाला आता म्हणजे तुम्ही काउंटरवर असता, ग्राहक येतात, मराठीमध्ये बोलता, त्याचा फायदा होतो? म्हणजे ग्राहक ज्यावेळी मराठीत बोलतात तुम्ही मराठीत उत्तर देता, हिंदीमध्ये उत्तर देता? मराठीमध्ये उत्तर देतो. आपण ज्या स्टेटमध्ये आहे त्या स्टेटची भाषा आपल्याला आली पाहिजे. आणि तुम्ही मराठीमध्ये बोलताय, हे तुमच्यासाठी फायद्याचं आहे असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे जर तुम्हाला मराठी येत नसतं तर 2 कस्टमर कमी आले असते, मराठी येते म्हणून 2 कस्टमर जास्त येत आहेत, असं काही वाटतं तुम्हाला? असं म्हणजे महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे मराठी कस्टमरच जास्त येतात, त्यामुळे मराठी बोलण्याने जरा फायदाच होतो. हा सगळा विषय समजून घेताना सगळ्यात महत्त्वाचा वर्ग आहे तो व्यापारी वर्ग. आपण व्यापारी वर्गाशी बोलणार आहोत. मुळात मीरा रोडमध्ये कोणत्या कोणत्या भाषेचे व्यापारी आहेत वगैरे सगळं समजून घ्यायचं आहे. दुकानात जाऊया, व्यापाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. दादा नमस्कार, काय नाव आपलं? महेंद्र कुमार जैन. बरं, महेंद्र जैन. बरं, कुठले आहात तुम्ही? गाव? महाराष्ट्र, राजस्थान आहे आमचं गाव. राजस्थान. बरं. आणि राजस्थान आहे, कर्मभूमी महाराष्ट्र आहे आमची. अच्छा, कर्मभूमी महाराष्ट्र. आणि इथे मीरा रोडमध्ये किती वर्षांपासून आता? 93 पासून आहे, 93 पासून. मराठी उत्तम बोलताय? हां, मराठी येते, चांगली येते. कसं काय? पूर्वी दादरला होतं ना, तिथे सगळं मराठीच आहे. हां. आणि आता कस्टमर्स ज्यावेळी येतात, मराठी कस्टमर आले, जर मराठीत बोलले तुमच्याशी तर तुम्ही मराठीत बोलता, कोणत्या भाषेत बोलता? मराठीत बोलतो. रेग्युलर असतो मराठी. आता या सगळ्याच्या अनुषंगानं काल एक मोर्चा निघाला होता, त्या आधी सुद्धा एक मोर्चा निघाला होता, तुम्हाला माहित असेल दादा त्या मोर्चा? हो, मला माहिती आहे. काय वाटतं तुम्हाला मोर्चाविषयी? म्हणजे मोर्चा निघणं गरजेचं होतं, गरजेचं नव्हतं, काय वाटतं? कसं आहे, थोडंसं मला असं वाटतं ना की आपण कुठे जातो तर लोकांनी तिथल्या भाषेशी जुळलं पाहिजे ना. आपण अमेरिकेत जातो तिथं तर म्हणत नाही की आम्हाला हिंदी चालेल, आम्ही हिंदीच बोलणार, किंवा आम्हाला मराठीच येतं तर मराठीच बोलणार, असं तर काही बोलत नाही ना आपण. तर व्यापाऱ्यांनी ते समजून घ्यायला पाहिजे
असं पण एक त्यातही एक गोष्ट आहे की मारामारी हा काही उपाय नाही आहे त्याच्यावर काहीतरी गव्हर्नमेंटनी काहीतरी कंपल्शन किंवा काहीतरी असं काहीतरी GR म्हणा किंवा काहीतरी असं घालायला पाहिजे. आपला तसा आग्रह नाही आहे की तुम्ही माझ्याशी कंटिन्यू मराठीच बोला, पण जितकं जमेल समोरच्याला तेवढं तुम्ही मराठी साधं बोललं पाहिजे असं माझं स्वतःचं आहे. आणि असं मराठी असं आम्ही नाही म्हणत, पण जसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे जिथे आपण आहोत तिकडची मूळ भाषा ही थोडीफार आपण ॲडॉप्ट केलीच पाहिजे. तुम्हाला आजपर्यंत असं वाटतं का की तुम्हाला मराठी उत्तम येतं, तुम्ही कस्टमर्सशी मराठीत बोलता, ग्राहकांशी मराठीत बोलता, त्याचा तुम्हाला फायदा झालाय मीरा रोडमध्ये दुकान चालवताना? हां, फायदा झाला ना, मराठीचा फायदा होता ना दादा. हां हां. आजपर्यंत कधी असं झालंय का की तुम्ही मराठी नाही आहात, मराठी भाषिक नाही आहात मूळचे, म्हणून तुम्हाला त्रास झालाय कधी मीरा रोडमध्ये नाही नाही, कधी त्रास नाही झाला. भाषा यायलाच पाहिजे ना. इकडचे सगळे मराठी भाषिक जे आहेत ते मराठीत बोलतो, हिंदीत बोलतो. हां. दादा तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. आता हे जे राजकारण सुरू आहे त्याच्याविषयी पण बोलावं लागेल. हे सगळं महाराष्ट्राच्या बाहेर ज्या निवडणुका आहेत, बिहारच्या निवडणुका आहेत, या सगळ्यामुळे सुरू आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, महाराष्ट्राच्या बाहेरच्या निवडणुका आहे म्हणून सुरू आहे असं मला वाटत नाही, पण कदाचित BMCच्या निवडणुका आहे म्हणून दामदपटशाही जे काय आहे ते एखाद वेळेस असू शकतं ना. मग हा मारवाडी आहे तर हा माझा भाऊच आहे ना. आम्ही जेव्हा भारत पाकिस्तान होतो त्यावेळी भाऊ होतो, आणि जेव्हा भारत पाकिस्तान संपतं तेव्हा मारवाडी मराठी होत नाही ना. किमान स्वतःच्या फायद्यासाठी तरी आता मराठी शिकली पाहिजे, अशी एक भावना मीरा रोडमध्ये आहे. मीरा रोडमधल्या अशाच दूध केंद्रावर आलेलो आहोत. अरे महानंदाचं दूध केंद्र आहे. ताई नमस्कार, काय नाव तुमचं आणि गाव कोणतं तुमचं? नमस्कार, मी साक्षी संजय सावंत, मी कोकणातली आहे. तर कालचा जो आपला मोर्चा होता तो म्हणजे खरंच खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की आपल्या मराठी माणसांचं एक म्हणजे एकी दिसली कालच्या मोर्चामधून. आणि हा मोर्चा कोणासाठी म्हणजे कोणाला दाखवण्यासाठी किंवा हे नव्हतं, तर एक मराठी माणसांचा अभिमान आहे आणि आपल्या भूमीमध्ये आपली म्हणजे संस्कृती आपण जपलीच पाहिजे आणि मराठी भाषा बोललीच पाहिजे. ह्या मताच्या आड काल आमच्या मोर्चामध्ये माझे मिस्टर संजय वसंत सावंतांना सगळ्यात पहिली अटक झाली. एक आता जी चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे मीरा भाईंदरमध्ये मराठी माणूस हा अल्पसंख्याक होत चाललाय का, मराठी माणूस कमी होत चाललाय का? तुम्हाला असं वाटतं मीरा भाईंदरमध्ये त्या मोर्चामधून मला असं वाटत नाही की मराठी माणूस कमी झाला आहे, कारण जे काय आकडे दाखवतात ते मला असं वाटतं की ते चुकीचे असावेत की मराठी माणूस कमी झाला आहे, तो 15% 20%. मला असं वाटतं काल जो उतरला तो मला असं वाटतं फक्त 5% मराठी माणूस उतरला होता. 5% तर मराठी माणूस काल उतरलाच नव्हता, कारण अटक झाली, हे झाले, तर काही लोक नाही पण आले किंवा काय. नंतर मग त्यांनी मोर्चाला तसा भरपूर प्रतिसाद मिळत गेला. मराठी माणसावर अन्याय नाही व्हायला पाहिजे. जे गोष्ट झाली त्याच्यावरती हात उगारला ते चुकीचंच आहे. पण जर कुठला पण माणूस जर आपल्याला बोलेल की नाही तुम्हाला जे करायचं ते करा, आम्ही काय पण करू शकतो, तुम्ही कोण आहात असं बोलू शकत नाही ना. तुम्ही कोणाला जो बोलेल तर नाहीच बोलायचं, काय करून घेणार हे असं थोडी नव्हतं, असं तुम्ही बोलू शकत नाही. हे चुकीचं आहे. ते मारलं ते पण चुकीचं आहे, पण तुम्ही हे जे केलं ते पण चुकीचं आहे. आत्ता मी एका रिअल इस्टेटशी संबंधित ऑफिसमध्ये आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी या ऑफिसचे मालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. सर काय नाव आपलं? जय महाराष्ट्र, मैं धर्मेंद्र सिंह रियल इस्टेट से हूँ और मैं भी एक्चुअली जो भी काम करता हूँ तो मेरे को ऐसा लगता है कि मराठी बोलना अनिवार्य है और मैं उसके लिए ट्राई भी करता हूँ. और जिधर भी जो भी मराठी मानस या जो भी ऑफिस रहता है उसमें मैं मराठी बोलने की कोशिश करता हूँ, बोलता भी हूँ. तुमचं गाव कोणतं, मूळ गाव? मेरा झांसी है, महाराष्ट्र है, और जो हमारा कर्म भूमि है उसको सपोर्ट करना हमारा धर्म है और हम लोग उसको करते हैं. और हम फुल ट्राई करते हैं कि जितना जो भी मराठी में बोल सकूं बोलता हूं. जो भी ऑफिसर वगैरह से बातचीत करता हूं उसमें भी मराठी में बात करने की कोशिश करता हूं. म्हणजे मराठीचा अभिमान आहे तुम्हाला? अभिमान आहे, कर्मभूमी का अभिमान आहे. बरं, हे एवढं एक वाक्य आपण मराठीत बोलूया. मला मराठी भाषेचा अभिमान आहे. मला मराठी भाषेचा अभिमान आहे, खूप खूप अभिमान आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी चालते, गुजरातमध्ये आपण गुजराती गेलो, बरोबर ना, साऊथमध्ये काय केरळ असेल, अमुक तमुक, म्हणजे एवढ्या आपल्या सगळ्या भाषा आहेत. हीच तर आपल्या हिंदुस्थानाची परंपरा आहे. त्यामुळे मी सगळ्यांना रिक्वेस्ट असा करेन की बाबा मराठी माणसाला पहिला रिक्वेस्ट करेन की बाबा तू मराठीत बोल ना समोरच्याकडे यार.
मनसेचे पदाधिकारी, मनसेचे नेते आपल्यासोबत आहेत मीरा भाईंदरमधले. हा कुठलासा मराठी अमराठीचा वाद हा पहिलाच नव्हता. ह्याच्या आधी भरपूर असे केसेस म्हणजे घटना घडल्या आहेत, परंतु ह्याला जे वळण देण्याचं काम इकडे जो स्थानिक आमदार आहे अमराठी, त्याने याच्यामध्ये म्हणतात आगीत तेल टाकण्याचं त्याने काम केलेलं आहे. आमच्या पदाधिकारी ज्यावेळेस तिथे गेले होते तर त्याच्या माथ्यावरती लिहिलं नव्हतं की हा गुजराती आहे की मारवाडी आहे. त्याने ज्या पद्धतीने बोलला की मी मराठी भाषा बोलणार नाही, मी का बोलू, इथे तर हिंदी चालते. मला फक्त तुमच्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे, जर तुम्ही 25-25 वर्ष 30-30 वर्ष या शहरामध्ये या महाराष्ट्रात राहता, इथे खाता, इथे वाढता, इथे उद्योगधंदा वाढवता आणि तुम्हाला महाराष्ट्राची भाषाच तुम्हाला माहिती नाही कोणती आहे, मग ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं. आणि तो राग होता त्या ठिकाणी. जर वयस्क कोणी व्यक्ती असता तोही कानाखालीच लावला असता आणि हे मारणं काही योग्य नाही आहे. परंतु ज्या पद्धतीने त्याने उत्तर दिलं मला असं वाटतं की हे योग्यच होतं आणि यापुढे सर्वांना कळेल की मराठी भाषेचं महत्त्व काय आहे. यापुढे सर्वांना कळेलच आणि कळायलाच हवं. नरेंद्रजी मेहता जे आहेत त्यांनी ज्या पद्धतीचं एक व्हिडिओ आणि जे मजकूर त्यांच्या फेसबुक पेज आणि इतर ठिकाणी टाकलं होतं की मारवाडी जैन समाज, त्यावरून हा वाद कुठेतरी चिरगळला आणि 2 भाषा आणि 2 जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम यांच्याकडून करण्यात आलं होतं. कुठलाही मराठी माणूस विनाकारण कधी कोणावर हात उचलत नाही. ती तशी वेळ येते त्याच्या त्या भाषेवर किंवा अस्मितेवर वेळ येते तेव्हा तो मग पेटून उठतो आणि जेव्हा मराठी माणूस पेटून उठतो तेव्हा मग असा कानाखाली आवाज येतो. मारण्याचं समर्थन? मारण्याचं समर्थन नाही, पण जर मराठी भाषेचा, मराठी माणसांचा अपमान होत असेल तर त्याच्या कानपाडीतच बसणार. आणि सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलेलंच आहे की तुम्ही मान सन्मान केला पाहिजे. महाराष्ट्रात उद्योगधंदे करता, व्यवसाय करता, आपला निवारा करता आणि या सगळ्या गोष्टी करताना मराठी भाषेचा अपमान नाही झाला पाहिजे, मराठी माणसांचा अपमान नाही झाला पाहिजे, हे नेहमी सांगत आलेले आहेत. वाद काहीच नाही. आता हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून आहे. हा मारवाडी आहे, हा उत्तम मराठी बोलतो, हा आमच्यासोबत आहे. यांना पण विचारू शकता. मराठी माणूस विनाकारण हात उचलत नाही. ज्या वेळेला समोरच्याची चूक होती त्यावेळेला कानफाटीत बसते, पण हा आमच्यासोबत तेव्हापासून आजपर्यंत, म्हणजे कालच्या मोर्चाला पण पाहिलं तर हा होता. परवा रात्री याच्या घरी पोलीसवाले गेलेले उचलायला, पण हा अमराठी आहे ना, ह्याला या मराठी भाषेवर प्रेम आहे, महाराष्ट्रावर प्रेम आहे. हा एवढ्या वर्ष इथे राहतो, हा चांगलं मराठी बोलतो. काय नाव दादा आपलं? माझं नाव शेरा सत्यनारायण पुरोहित आहे. किती वर्षापासून राहता? मला झालं 14 वर्ष झालं. तुम्हाला आजपर्यंत कधी त्रास झालाय? तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरचे सगळे हा माझा मोठे भाऊ आहे आणि आम्ही एकत्रित राहतो आणि हे सगळे माझ्या घरी येतात आणि मी पण जातो. खूप चांगला आहे. हा पक्ष माझा एक फॅमिली आहे, ठीक आहे. आणि बाकी सगळे आहे मराठी लोक, सगळे माझा मित्र आहे. आणि हा मोर्चा मारवाडी गुजरातीसाठी नव्हता, हा भारतीय जनता पक्षाचा होता. कारण हा नरेंद्र मेहतानी दोन जातीवर हा वाद केला होता. बाकी इथे किती मारवाडी लोक आहे आणि आमच्या सचिन पोंपले दादांनी या कोविडमध्ये किती मारवाडी लोकांचा बिल माफ केला होता. ते जाऊन 353चा जे कायदा होता त्यांनी स्वतः घेतला होता आणि यांच्या तडीपारचा पण नोटीस आला होता फक्त मारवाडी गुजरातीसाठी. जेव्हा एखादा मराठी माणूस तोडकं मोडकं का होईना मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा आपण हसत नाही, आपल्याला त्याचं कौतुक वाटतं. आणि हा प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. प्रयत्न जर झाला मराठी बोलण्याचा तर असा वादच होणार नाही. त्यामुळे हा प्रयत्न फार गरजेचा आहे. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी, शिंदेच्या शिवसेनेच्या भूमिकेसंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिंदेच्या शिवसेनेचे युवा सेनेचे मीरा भाईंदर प्रमुख पवन घरत आहेत. त्यांच्याशी बोलूया. मनसेच्या लोकांचं असं म्हणणं आहे की मुळात मोर्चाला परवानगी न मिळणं या सगळ्याच्या राजकारणामागे प्रताप सरनाईक आणि नरेंद्र मेहता आहेत. प्रताप सरनाईकांचं नाव घेत आहेत मनसेवाले की त्यांना हा मोर्चा व्हायला नको होता. मी छाती टोकून सांगेन की प्रताप सरनाईक साहेब असं कुठलाही प्रकार करणार नाही. बाकी राहिला दुसऱ्या आमदाराचा विषय, 100% त्यांनी केला असेल. प्रताप सरनाईक साहेब न करण्याचं कारण असं आहे का त्यांनी सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं काम केलं आहे. मीरा भाईंदर शहरामध्ये असा कुठला आमदार दाखवा का त्यांनी मराठी भवन बनवलं आहे, त्यांनी गुजराती भवन बनवलं आहे, त्यांनी बंगाली भवन, सर्व समाजाला एकत्र घेऊन काम करायचं काम सरनाईक साहेबांनी केलं आहे. ते मराठी एकीकरणला विरोध का करतील? आणि भले विरोध करतात बोलतात ना, मग गोवर्धन देशमुख जी आहेत, जे अध्यक्ष आहेत, अविनाश जाधवजी आहेत, हे मोर्चाचे पुढारी होते. याच्यामध्ये त्यांनी म्हणजे बोलतात तन मन धन सगळं लावून हे लोक होते. मग यांना सोडवायसाठी आमदार गेले असते का? आणि गेले असते तर त्यांच्या जोडीला हे लोक आले असते का?
पण मीरा भाईंदरमध्ये कोणताही मुद्दा समजून घेताना एक महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे इथला मुस्लिम समाज. मीरा रोडमध्ये नयानगरच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाज आहे. आपण नयानगरमध्ये आलेलो आहोत. मुस्लिम समाजासोबत, मुस्लिम बांधवांसोबत, भगिनीसुद्धा आहेत. सगळ्यांसोबत आपल्याला बोलायचं आहे. मराठी भाषेसंदर्भातली त्यांची मतं जाणून घ्यायची आहेत. आपण थेट बोलायला सुरुवात करूया. सर नमस्कार. आपलं नाव, आपलं गाव कोणतं, काय? जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत, जय संविधान, जय भीम. माझं गाव ॲक्च्युली सोलापूर आहे, पश्चिम महाराष्ट्रात आहे मी. आणि माझा जन्म झाला आहे बोरलीमध्ये. मी आता 4 वर्षापासून मीरा रोडमध्ये राहतो आहे. मराठी भाषा येते याचा तुम्हाला फायदा होतोय का? किंवा तुमचे जे ग्राहक असतील किंवा जे कोणी लोक तुमच्याकडे येतात ते जर मराठीत बोलतात तर तुम्ही कोणत्या भाषेत बोलता? किंवा हिंदी भाषिक ग्राहक आले तर तुम्ही काय करा? आम्ही तसंही घरात पण जास्त करून मराठी बोलतो. ॲक्च्युली आम्ही हिंदी, उर्दू, इंग्रजी सगळी भाषा येते आम्हाला, पण आम्ही जास्त करून बोलताना मराठी भाषा बोलतो. व्यवहारामध्ये, मित्रांमध्ये जातो तर मराठी भाषाच बोलतो आम्ही. तुम्ही कालच्या मोर्चात सुद्धा सहभागी होतात. तिकडे तुम्ही जे माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या होत्या आम्ही सगळ्यांनी बघितल्या. काय नेमकं काय कारण होतं मोर्चामध्ये सहभागी होण्याचं? मोर्चाविषयीचं तुमचं मत काय आहे? तो जो मोर्चा होता तो काळाची गरज होती. खरं म्हणजे महाराष्ट्रात राहून, मराठी माणसांच्या मध्ये राहून जो आज माज सुरू आहे, मराठी भाषिकांना, येथील मूळ रहिवाशांना मागे करून त्यांच्यावर दबाव टाकून कुठेतरी यांना मागे ठेवण्याचा जो कट कारस्थानाने प्रयत्न सुरू आहे त्याला उत्तर देणे गरजेचे होते. हे वारंवार होत होतं मीरा रोडमध्ये. आणि कसं आहे ना, मराठी भाषिक आणि मराठी माणूस हा सहिष्णू आहे आणि त्याच्या सहिष्णुतेला त्याची कमजोरी समजली जात होती. कालचा जो मोर्चा होता तो मराठी माणूस हा कमजोर नाही, शिवछत्रपतींचा शौर्य आणि फुले शाहू आंबेडकरांची जी विचारधारा आहे ती महाराष्ट्राच्या माणसामध्ये आहे. आणि जेव्हा वेळ पडली तर लेखणी असो, मशाल असो किंवा काही गोष्ट हातात ठेवून मराठी अस्मितेसाठी झगडण्यासाठी जात, धर्म आणि पंथ आणि राजकारण वेगळे ठेवून मराठी माणूस एक व्हायला तयार आहे. आणि त्याच्या परत सांगते की त्याच्या सहिष्णुतेला कमजोरी समजू नका, हा मोठा मेसेज कालच्या मोर्चामधून गेला. आता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केलात म्हणून फक्त एक गोष्ट, हे एका मुस्लिम व्यक्तीचं कार्यालय, इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. हे दाखवण्याचं कारण एवढं आहे की राज्यातल्या काही नेत्यांचं असं म्हणणं आहे की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा हिंदू विरुद्ध मुस्लिम होता. तो लढा तसा असता तर आज इथं मुस्लिम व्यक्तीच्या कार्यालयामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो कदाचित दिसला नसता. जर मी हिंदी पण बोलायला गेली ना तर माझं जर थोडासा कन्फ्यूज होतं, पण मी मराठी बोललं ना तर मराठीमध्ये मालवणी बोललं किंवा घाटी बोललं किंवा हे तर एकदम स्पष्ट होतं आहे. तर तसं काय नाही आहे. माणसाला ना प्रत्येक लँग्वेज, हिंदी किंवा मराठी किंवा गुजराती, इंग्लिश किंवा प्रत्येक आपण शिकून ठेवायचं. कुठली गरज पडली, कारण इकडे बहुतेक महाराष्ट्रामध्ये जेवढं पण पेपर वर्क असतं ते सगळं मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्येच असतं. तर तसं नाही की म्हणजे मराठी यायलाच पाहिजे, इंग्लिश यायलाच पाहिजे, तसं काही कंपल्सरी नाही आहे. पण तुम्ही शिकून ठेवा. किमान संवाद करण्यापुरतं मराठी शिकलं पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? आणि मग ते का शिकलं पाहिजे? त्याच्यातून काय फायदे होतील? काय? मराठी भाषा गोड भाषा आहे, ह्याच्यामध्ये रिस्पेक्ट आहे. मी ते शिकायला पाहिजेच, कारण की ते आपल्या भूमीची, आपल्या ह्याची ती मी प्रेझेंट करतो की आम्ही कोणत्या भूमीची आहे म्हणून थोडी तरी मराठी भाषा यायलाच पाहिजे. आता आमच्या भागातली काही लोक गुजरातला किंवा तामिळनाडूला जातात सोन्या चांदीच्या दुकानासाठी. मुझे फैमिली रिश्तेदार में भी बहुत लोग हैं, तो वो लोग वहाँ जाते तो तमिल सीखते, अपने बच्चों को तमिल सिखाते हैं. तो उनको वहाँ बोलना नहीं पड़ता है कि हम तमिल नहीं सीखेंगे, नहीं करेंगे. तो आप जहाँ पे आप कर्मभूमी आहे, जहाँ व्यवसाय करते आहेत तिकडे तुम्हाला बोलायलाच पाहिजे. आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही 30-30 वर्ष, 20-20 वर्ष राहताय आणि तुम्ही जर माजोर मिळून बोलतात की मी शिकणारच नाही, बोलणार नाही, ही घमेंडीची वार्ता आहे. तुम्हाला गुजरात करायचं आहे ते महाराष्ट्रामध्ये, ते पॉसिबल नाही आहे आणि त्याच्या मी विरोध आहे. आणि मी मराठी कर्मभूमी असेल तर मराठी शिकायला यायलाच पाहिजे माझ्या मते. सातत्यानं असं म्हणतात की दक्षिणेमध्ये गेलेला उत्तरेतला माणूस हा तिकडची दाक्षिणात्य भाषा शिकतो, महाराष्ट्रामध्ये काय नाही शिकत. मराठी माणसाचं काय चुकतंय? दक्षिणेतला माणूस असं काय वागतोय की त्यांना शिकावं लागतंय? महाराष्ट्रात नेमकं काय चुकतंय? मराठी माणसाला एकदम असा धूल समजतात, म्हणजे त्यांचं काय असं काही नाही. कारण दक्षिणमध्ये गेलं तर एकदम तामिळ असं बोलतात, कारण बिझनेस आमच्या मद्रासीकडून पैसे काढायचे असतं ना त्यांच्याकडे. त्यांना सगळे सोनारचं दुकान आहे आणि साऊथ इंडियन तर सोनं पाहिजेलच पाहिजे त्यांना, तर त्यांच्या दुकानात खरेदी करायला पाहिजे. तर मैत्री असं संबंध चांगला ठेवायसाठी मद्रासी शिकतात, त्यांच्याशी तामिळमध्ये बोलतात आणि बिझनेस करून घेतात, कमवतात. गाडी घोडा बंगला सगळं तिकडेच करून घेतात. मुझे ये बोलना है, आप हिंदी में क्यों नहीं बोल रहे? मैंने मेरी जितनी बहनें हैं सब मराठी में बोले.
भाई ने भी बोला, मराठी में बोला। अभी मैं आपको बोल रही हूँ कि आप हिंदी में क्यों न्यूज़ नहीं ले रहे हो, क्योंकि ये हिंदुस्तान मला हिंदीत बोलायला काहीच हरकत नसेल. मी ज्या चॅनलसाठी काम करतोय ते चॅनल मराठी आहे, त्यामुळं मला मराठीत बोलणं भाग आहे. तुम्हाला मराठी समजत नसेल, मी तुमचं उत्तर हिंदीमध्ये ऐकायला तयार आहे, मला हरकत काहीच नाही. तो आप मुझे मराठी में बोलेंगे और मैं हिंदी में आपको जवाब दूंगी. अब मुझे मराठी नहीं आती. आता तुम्हाला मराठी येते हे माझ्या आधीच्या वाक्यावरून स्पष्ट झालं, कारण तुम्हाला कळलं मी काय म्हणालो ते. तुम्हाला मराठी कळतंय ना, तुम्ही हिंदीत उत्तर द्या, मला हरकत नाही. मराठी आता है समझ में और थोड़ा थोड़ा बोलने को आता है. कोशिश करूंगी, मैं मराठी सीखूंगी. हिंदुस्तान है तो मराठी बोलना है, ठीक है. और अभी इतने साल से हम लोग हिंदुस्तान आहे हा मुद्दा आहे. हिंदुस्थानात हिंदी बोललं पाहिजे हा सुद्धा मुद्दा आहे. हिंदुस्थानामध्ये महाराष्ट्र नावाचं एक राज्य आहे, त्या राज्यामध्ये आपण आहोत. त्या राज्याची एक राजधानी आहे मुंबई. त्या मुंबईच्या शेजारी असलेलं हे मीरा भाईंदर शहर आहे. म्हणून असा आग्रह आहे की मराठीत बोललं पाहिजे. हिंदुस्थान आहे हे कोणीही नाकारलेलं नाही आहे. बरोबर. पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी. हे असे कित्येक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी. ही शेवटची ओळ महत्त्वाची आहे. शेवटी मदांध तख्त फोडते मराठी. आणि हीच ओळ आता मीरा रोडमध्ये खरी ठरायला लागली आहे असं म्हणावं लागेल. कारण आज दिवसभर मीरा भाईंदरमध्ये फिरल्यानंतर, नागरिकांशी बोलल्यानंतर, आपण ज्याही नागरिकाशी बोललो, मग तो गुजरातचा असो, तो मारवाडी असो, तो इतर कोणत्याही प्रांतातला असो, तो असं आता म्हणत नाही आहे की मी मराठीत बोलणारच नाही. तो असं म्हणत नाही आहे की मराठी मी शिकणारच नाही. आता प्रत्येकजण म्हणतोय की आम्ही मराठी शिकू, आम्हाला मराठी शिकण्याची गरज आहे असं वाटू लागलं आहे, आम्हाला मराठी शिकण्याची इच्छा आहे असं ते म्हणतात. त्यामुळं हे मोर्चे झाले. त्या मोर्चातून काय साध्य झालं तर ही जी भावना निर्माण झाली, मराठी शिकणं गरजेचं आहे, ही भावना निर्माण होणं हे या मोर्चातून साध्य झालं आहे असं म्हणावं लागेल. याच्या पलीकडे जाऊन याचा विचार करायचा झाला तर अनेकांचं असं म्हणणं आहे की हे राजकारणासाठी सुरू आहे. आता जर हे राजकारणासाठी सुरू असेल तर मग टक्केवारी महत्त्वाची आहे. किती टक्के मराठी नागरिक आहेत, किती टक्के परप्रांतीय आहेत, हे सगळे वेगळे मुद्दे. मात्र हे राजकारण करून नेमकं काय साध्य झालं आहे, मतांचं ध्रुवीकरण झालं आहे का, मतांचं विकेंद्रीकरण झालं आहे का, हे सगळं स्पष्ट होईल ते महापालिकेच्या निवडणुकांमध्ये. मात्र आत्ताच्या क्षणाला लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, हे पुन्हा एकदा अभिमानानं मीरा भाईंदरमधले मराठी नागरिक सांगतायत. आणि हेच फार महत्त्वाचं आहे. कॅमेरा पर्सन प्रकाश भोयेसह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मीरा भाईंदर.